अक्षय शिंदेला दफन केल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत। उल्हासनगरमध्ये काल अक्षय शिंदेचा दफन विधी झाला होता आणि त्या ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत। शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दफन केल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे। अक्षयच्या दफन विधीला काल शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला होता। या विरोधाला पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दफनभूमीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। तर अक्षय शिंदे जो आरोपी होता चिमुकलीवर जो अत्याचार झाला होता शाळेमध्ये त्या प्रकरणातला आणि त्याचा एन्काउंटर झाला आहे। एन्काउंटर नंतर बऱ्याचशा घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान त्याचा दफन विधी हा बदलापूरमध्ये करण्यात विरोध केला जात होता। उल्हासनगरमध्ये विरोध करण्यात आला होता तरी सुद्धा त्याचा दफन विधी करण्यात आला आहे। पण त्याला जो विरोध झाला त्यानंतर आता त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे। याचाच आढावा घेतला आपले प्रतिनिधी किरण तेलबोटे यांनी। अक्षय शिंदे याच्या मृतदेहावरती याच ठिकाणी दफन करण्यात आलेलं आहे आणि काल या ठिकाणी अक्षय शिंदे याला या ठिकाणी दफन करण्यात आलेलं आहे आणि या स्मशानभूमीमध्ये आज आपण पाहू शकता की सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते देखील इथे लावण्यात आलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या देखरेखीखाली हे जे सीसीटीव्ही आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि आपण जर माझ्याच बाजूला जर पाहिलं तर अक्षय शिंदे याचा दफनविधी जो आहे तो याच ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि काल मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक असतील, इथले स्थानिक नागरिक असतील यांनी विरोध जो आहे तो केला होता आणि हा विरोध पाहता आज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून इथं सीसीटीव्ही जे आहेत ते या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये बसवण्यात आलेले आहेत। कॅमेरामन सलीमसह किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।